हॅलो फ्रेंड्स, बघूया आयोनायझेशनचं बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इफेक्ट काय आहे. तर ड्रग जो असतो हा एक तर अनआयोनाइज असतो किंवा आयोनाइज असतो. जेव्हा तो अनआयोनाइज असतो तेव्हा तो लिपोफिलिक इन नेचर असतो आणि जेव्हा तो आयोनाइज असतो तो हायड्रोफिलिक इन नेचर असतो. तर जेव्हा आपण ड्रग इनटेक करतो तर ॲट द टाईम ऑफ इनटेक काय होतं की तो माउथमधून स्टमकमध्ये एंटर होतं आणि स्टमकमध्ये ऑलरेडी ॲसिड प्रेझेंट असते. तर जेव्हा हा ड्रग येतो तेव्हा हा तो आपला अनआयोनाइज्ड असायला पाहिजे, सो दॅट तो हा इथल्या असलेल्या HCl सोबत रिॲक्ट होऊ नये, तिथे त्याचं डिकम्पोजिशन होऊ नये. सो हा आपला ड्रग जो आहे ॲट द टाईम ऑफ इनटेक हा अनआयोनाइज्ड साल्ट किंवा न्यूट्रल फॉर्ममध्ये असायला पाहिजे. ॲट द टाईम ऑफ ॲब्झॉर्प्शन हा काय करतो, इंटेस्टाईनमधून स्टमकमधून इंटेस्टाईनमध्ये एंटर होतो आणि इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब होऊन तो कॅपिलरीमध्ये एंटर होतो. कॅपिलरीमध्ये काय होतं, ऑलरेडी ब्लड असतं आणि हा जो ब्लड आहे तो हायड्रोफिलिक